तर हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पुण्यातील रस्त्यावर नंगानाच करणाऱ्या माजुरड्या तरुणावर आता काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे। काँग्रेसच्या महिला आंदोलक या प्रकरणातील माजुरडा तरुण गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकल्या आणि हे आंदोलन सुरू असताना आहुजाचा बार हा सुरू होता। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या बारमध्ये घुसल्या, बार बंद करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि हा बार बंद केलेला आहे। त्याचाच यावेळेस बारच्या बाहेरून घेतलेला हा आढावा पाहू। आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथे सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा, ग्लास बघा तुम्ही। आणि या दारूचा बार आहे या ठिकाणी। हॉटेलमध्ये अनेक कस्टमर होते। आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागणं त्यांनी पळून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथे सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा, ग्लास बघा तुम्ही। आणि या दारूचा बार आहे या ठिकाणी। हॉटेलमध्ये अनेक कस्टमर होते। आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागणं त्यांनी पळून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथे सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा, ग्लास बघा तुम्ही। आणि या दारूचा बार आहे या ठिकाणी। हॉटेलमध्ये कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अनेक कस्टमर होते। आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागणं त्यांनी पळून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथे सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या दारूचा बार आहे या ठिकाणी। हॉटेलमध्ये अनेक कस्टमर होते। आता आम्ही आंदोलन घेतलं त्या वेळेला ही सगळी माणसं मागणं त्यांनी पळून लावलेली आहेत आणि आम्ही महिला इथे आक्रमक झालेले आहोत। इथे सगळ्या बाटल्या ठेवलेल्या होत्या दारूच्या, बाटल्या पण उचलल्या या ठिकाणी तुम्ही बघा, ग्लास बघा तुम्ही। आणि तर पुण्यामध्ये भर रस्त्यात नंगानाच घालणाऱ्या या माजुरड्या तरुणावरून आता राजकारण तापलंय। पुण्यात गुंडगिरी वाढत असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाही? आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत का, असा सवाल आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलेला आहे। तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। अशा ठिकाणी पोलीस काहीच काळजी घेत नाहीत, हे फार गंभीर आहे। या सगळ्या परिसराचा जर आपण नीट अभ्यास केला तर असं लक्षात येतं या सगळ्या परिसरात पब बारची संख्या प्रचंड वाढलेली आहे, ज्यामुळे पब बारमधून बाहेर पडणारी जी तरुणाई आहे त्यांचा रस्त्यावर वावरणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो। मात्र या 5-6 ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। पुणे पोलीस आयुक्त त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत का, की पुणे पोलीस आयुक्तांनाच मुळात पुण्यातल्या पालकमंत्र्यांकडून आवश्यक ते निर्देश मिळत नाहीयेत? वेळेला भर चौकात सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल। अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठीशी घालणार। तर आपण बघतोय यावेळेस पुण्यामध्ये नंगानाच प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ खडसेंनी अशा लोकांना सोडणार नाही असं म्हटलेलं आहे। माजुरड्या तरुणावर कारवाई होणार असल्याची शक्यता आता आहे। लज्जास्पद कृत्य करणाऱ्यावर कारवाई करू असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे असं देखील यावेळेस ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या आहुजावर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। BMW घेऊन विकृतीची ही BMW घेऊन मिरवणाऱ्या या बड्या बापाच्या
लेकाचा हा नंगानाच कसा थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. माजुर्डा गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं देखील कळत आहे. जुगार आणि अपहरणाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय. माजुर्डा हा गौरव आहुजा केवळ बड्या बापाचा लेखच नसून हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर जुगार आणि अपहरणाचा देखील आरोप आहे. बेटिंग केल्याचा देखील त्याच्यावर, क्रिकेटमध्ये सट्टा लावल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा आष्टीतील कार्यकर्ता आहे. मात्र त्याचे कारनामे पुढे येत असल्यामुळे धसांनाही त्यावर स्पष्टीकरण देत बसावं लागतंय. तसंच व्हिडिओमध्ये सतीश भोसले म्हणाले, भविष्यात अण्णा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा या सतीश भोसलेनं व्यक्त केल्याचं इथं दिसतंय. खोक्या भोसलेच्या घरी वन विभागानं धाड टाकली. त्यात वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचं मोठं घबाड सापडलेलं आहे. यामध्ये वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांसासह धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरंच काही आढळून आलं. तपासामध्ये मोर आणि हरिण मारणारे जाळे देखील आढळून आलेले आहेत. सतीश भोसलेच्या भोवती तपासाचा फास आवळण्यात येणार आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पीडित कैलास वाघचा बीड पोलिसांनी जबाब नोंदवला. 1.5 वर्षांपूर्वी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी कैलास वाघला मारहाण केली होती. त्यावेळेस तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नव्हती. आता मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आलेली आहे. या सर्व प्रकारानंतर वनमंत्री गणेश नाईक ऍक्शन मोडवर आलेले आहेत. खोक्या सतीश भोसले दोषी आढळल्यास कारवाई करा असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. धाराशिवमध्ये उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाकडून रुग्णालयामध्ये कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली. यामध्ये 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण आणि शहरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी गंभीर स्थितीमध्ये 108 आणि 102 या क्रमांकावर त्वरित संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. एकीकडे आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत, तर दुसरीकडे अपात्रतेची टांगती तलवार आहेच. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. उद्या लोकलच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग, तसंच हार्बर मार्गावरील CSMT ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नसून शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सोसायटीच्या नोंदणीसाठी किमान 51% खरेदीदारांनी एकत्रित अर्ज करणं आवश्यक आहे, असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे. या संदर्भात सहकारी संस्थांच्या निबंधकांनी जारी केलेलं परिपत्रक कोर्टानं योग्य ठरवलं. बोईसरमध्ये एका याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये वीज बिलांचे 200 कोटी रुपये थकलेत. त्यामुळे आता थकबाकीदारांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 35 दिवसांमध्ये 42,773 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पुणे जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे 200 कोटींची थकबाकी आहे. तर एक महत्वाची बातमी यावेळी समोर येते. पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची सध्या पुण्यात चर्चा आहे. मात्र उषा काकडे यांना फूड पॉयझनिंग झाल्याची माहिती रुबी हॉस्पिटलकडून देण्यात आलेली आहे. सध्या उषा काकडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. उषा काकडे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची चर्चा आहे, परंतु त्यांना फूड पॉयझनिंग झालं अशी माहिती आता समोर आलेली आहे. रुबी हॉस्पिटलनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. नितीन, काय अधिकची माहिती? निश्चितपणे राज्यसभेचे माजी खासदार आहेत संजय काकडे, पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नी उषा काकडे यांनी रुपीच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी चर्चा होती. मात्र रुबी हॉल हॉस्पिटलकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे अधिकृतपणे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की फूड पॉयझनिंगचा त्यांना त्रास होता, त्यातमधनं त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा फक्त फूड पॉयझनिंगचा प्रकार होता अशी माहिती रुबी हॉस्पिटलकडनं देण्यात आलेली आहे अधिकृतपणे. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न होता अशी चर्चा होती आणि तसं काही नसल्याचं रुग्णालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय काकडेंच्या पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती, परंतु त्यांना फूड पॉयझनिंग झालं होतं, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाहूयात टॉप 50 बातम्या. जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेमध्ये पोलीस चौकीचा दिवसभराचा कारभार महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आलेला आहे. यावेळेस पोलीस ठाण्यातील सर्व भूमिका ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली आहे. पोलीस निरीक्षक संदीप शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे. महिला दिनानिमित्त सीएसएमटी मधून जाणाऱ्या वंदे भारतचे सारथ्य महिलांकडे देण्यात आलं. सुरेखा यादव यांनी आपल्या को पायलटसह शिर्डीपर्यंत वंदे भारतचं सारथ्य केलं. रेल्वेमध्ये 4 महिला कर्मचाऱ्यांचा स्पेशल स्टाफ होता. शिर्डीमध्ये पोहोचताच त्यांचं फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त मावळच्या पवनानगरमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. दरम्यान या कार्यशाळेमध्ये त्यांचा कल जो आहे तो फुलशेतीकडे वळतानाही दिसतोय. मुंबईच्या अंधेरीतील MIDC परिसरात पोलिसांनी महिलांच्या तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं होतं. यावेळेस महिला DCP सचिन गुंजाळ यांना तक्रारी सांगताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तसंच या उपक्रमाला त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचंही दिसलंय. पुण्यामध्ये महिला दिनानिमित्त विशेष वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणमध्ये साडी वॉकेथॉनचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेशही देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सर मुक्तीच्या लसीकरणाची मोहीम राबवण्यात येते आणि या उपक्रमाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यामध्ये 9 ते 26 वयोगटातील 2.5 लाख अविवाहित मुलींना ही लस देण्यात आली. भारताच्या महिला कबड्डीपटूंनी हिजाब स्कार्फ परिधान केल्याचं नेटकऱ्यांना आवडलेलं दिसत नाहीये. 6वी आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा इराणमधील तेहरान इथं खेळवली जाते. दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय महिला खेळाडूंनी परिधान केलेला हिजाब स्कार्फ जो आहे तो चर्चेचा विषय ठरला. आता बातमी परभणीमधून आहे. 2 शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच आपापसात भिडले होते. परभणीतील संत जनाबाई महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि प्राध्यापक यांच्यात कॅन्टीनमध्येच सिनेस्टाईल हाणामारी झाली. सोबत असलेल्या प्राध्यापकांनी दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थानाच्या यात्रेत बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस राज्यातील बैलगाडा स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा 2 दिवस चालणार आहे. दरम्यान सर्व बैलजोड्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. आजपासून मुंबईत सकाळ माध्यम समूहाकडून श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भाविकांना एकाच छताखाली 21 श्री गुरूंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. वरळीच्या NSCI या डोममध्ये सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत पादुकांचं दर्शन घेता येईल. धुळ्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं एका तरुणाला मारहाण केली आणि त्यामुळे शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी त्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढला. तसंच पोलीस अधिकाऱ्याला निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. दरम्यान तरुणानं अफजल खानच्या वधाची पोस्ट व्हायरल केल्यामुळे पोलिसांनी ही मारहाण केली. नाशिकमध्ये आदिवासी महिलांकडून हंडा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी भागात जलजीवन योजनेची कामं न झाल्यामुळे त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तर हंडाभर पाण्यासाठी त्यांना मैलोन मैल पायपीट करावी लागते. दरम्यान प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. पंढरपूरमध्ये रस्त्याची कामं जी आहेत ती रखडली आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शहरामध्ये सध्या 11 रस्त्यांची कामं सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी कामं संथ गतीनं सुरू आहेत तर काही ठिकाणी ठप्प झालेली आहेत.
पिंपरी चिंचवडमधील वाकड आणि ताथवडे परिसरातील नागरिकांनी वाढत्या वायू प्रदूषणाच्या विरोधात मोर्चा काढला. परिसरात RMC प्लांट सुरू आहे, तसंच धुळीचे कण मोठ्या प्रमाणात हवेत पसरलेले आहेत. नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत, त्यामुळे प्रशासनाकडे कारवाईची मागणीही करण्यात आलेली आहे. पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचं काम मागील 5 वर्षांपासून रखडलंय. पुरेसा निधी नसल्यामुळे हे काम ठप्प झालेलं आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अभिजित पाटील यांनी अधिवेशनात केली आहे. मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये खजिन्यासाठी म्हणून लोक वेडे झालेले आहेत. छावा चित्रपट बुरहानपूर हा मुघलांचा खजिना असल्याचं या छावा चित्रपटामध्ये म्हटलंय. म्हणून बुरहानपूरमधल्या असीरगड इथं नागरिकांनी तब्बल 100 खड्डे खणलेले आहेत आणि ते सोन्याची नाणीही शोधत आहेत. हरियाणाच्या हिसार जवळील मायर गावामध्ये कायमस्वरूपी 52 फूट लांबी रुंदीचं सिद्ध महामृत्युंजय यंत्र उभारणी सुरू झालेली आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या तात्पुरत्या सिद्ध महामृत्युंजय यंत्राच्या ऐतिहासिक निर्मितीचा निर्णय झाला होता आणि त्यानंतर हरियाणात या यंत्राची उभारणी कायमस्वरूपी करण्यात येत आहे. कुंभमेळ्यामुळे रेल्वे मालामाल झाल्याची माहिती समोर आली. महाकुंभमेळ्यामुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीनं उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. प्रयागराज जिल्ह्यातील 9 रेल्वे स्थानकातून सुमारे 186.99 कोटी रुपयांच्या तिकिटांची उलाढाल झालेली आहे. काश्मीरच्या श्रीनगरमधील ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी महिना अखेरीस सुरू होणार आहे. या बागेमध्ये या महिन्याच्या शेवटी शेकडो फुलांचा बहर येईल. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला रंगीबेरंगी फुलांनी ही बाग फुलल्यानंतर पर्यटकांची फुलं पाहण्यासाठी रीघ लागते आणि त्या पार्श्वभूमीवर ट्युलिप गार्डन खुलं करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 22,068 बहिणी अपात्र ठरल्या, तर 35 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडलेला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये 6,98,536 महिला पात्र ठरल्या आहेत. तुमच्या परिसरात भटके कुत्रे फिरत असतील तर सावध व्हा, कारण 8 ते 10 भटक्या कुत्र्यांनी तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद झाली. सकाळच्या वेळेस ही तरुणी कामासाठी जात होती आणि त्यावेळेस एकामागून एक आलेल्या भटक्या कुत्र्यांनी या तरुणीवर हल्ला केला. कुत्रे चावा घेत होते, तरुणी विवळत होती आणि त्यावेळेस बाईकवरून आलेल्या महिलेनं यावेळेस धाव घेतली आणि तरुणीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यामुळे तुमच्या परिसरात भटके कुत्रे असतील तर मात्र सावध रहा. ही धक्कादायक घटना जी आहे ती राजस्थानच्या JK नगर कॉलनीमध्ये घडलेली आहे.